सांगली येथील प्रभाग क्रमांक 16 मधील कनसे गल्ली येथे नवीन ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ आज प्रभागातील सर्व नगरसेवकांच्या आणि मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत झाला। प्रभाग क्रमांक 16 मधील अनेक गल्ल्यातील ड्रेनेजच्या पाईपलाईन अत्यंत जुन्या खराब झालेल्या आहेत। कनसे गल्ली येथील पाण्याची पाईपलाईन तर पूर्ण खराब झाली होती। नागरिकांना ड्रेनेजचा नाहक त्रास सहन करावा लागत होता। त्यामुळे ही पाईपलाईन तातडीने बदलावी अशी नागरिकांची मागणी होती। त्यानुसार प्रभागाच्या नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी पुढाकार घेऊन ही ड्रेनेज पाईपलाईन बदलण्याच्या कामास गती दिली। त्यांनी पाठपुरावा केल्याने आज या कामास सुरुवात झाली। यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेविका सुनंदा राऊत यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते। न्यूज लाईव्ह मराठीसाठी मोहसिन मुजावर, सांगली। आज महापालिकेकडून ड्रेनेज विभागाकडून कनसे गल्ली येथे ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम चालू होता त्यासाठी चारही नगरसेवकांच्या प्रयत्नातून आज ह्या प्रभागात ह्या कनसे गल्लीत ड्रेनेज लाईन बदलायचं काम चालू होत आहे। त्यामुळे येथील लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। तो प्रभाग क्रमांक 16 आहे। या भागातील बहुतांश गल्ल्यामधील जी ड्रेनेज लाईन आहे ती खराब झालेली आहे। प्राधान्यानं आम्ही चारही नगरसेवक मिळून सातत्यानं ज्या वेळेला निवडून आलो तेव्हापासून प्रयत्न करत आहोत की ह्या ज्या पाईपलाईन आहेत त्या बदलल्या गेल्या पाहिजेत आणि प्रत्येक घराचं जे पाईप आहे ते मेन चेंबरला जोडलं गेलं पाहिजे। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जवळजवळ 7-8 गल्ल्यामध्ये हे भविष्यात आम्ही हे बदलून घेणार आहोत। तर या कनसे गल्लीतल्या लोकांची अशी मागणी होती, या ठिकाणी गटार मंजूर झालेली आहे, नळाच्या पाण्याची पाईप मंजूर झालेली आहे, पण त्या अगोदर हे ड्रेनेज पाईप मंजूर व्हावी अशी या लोकांची आग्रहाची मागणी होती। त्या आग्रहाच्या मागणीला मान देऊन आम्ही चारही नगरसेवकांनी तातडीनं प्रयत्न केला आणि आज याचा शुभारंभ या ठिकाणी होतोय। लवकरच याचं काम पुरं होईल आणि जिथं जिथं ड्रेनेज लाईन करायच्या आहेत त्या आम्ही चारही नगरसेवक एकत्र मिळून आम्ही करू असं आश्वासन इथल्या प्रभागातील लोकांना मी देत आहे।